बाल महोत्सवामुळे मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळेल असा आशावाद जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला। महिला व बाल विकास विभागाच्या वतीनं पहिल्या राज्यस्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमाला विभागीय उपायुक्त संजय माने, कृष्णा राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, बाल विकास प्रकल्प अधिकारी भुजंग चिंताकोटे, सिंहगड कॉलेजचे संचालक संजय नवले, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, सदस्या सुवर्णा कोकरे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या गीता तोतकुल यांच्यासह मान्यवर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की क्रीडा हा एक सांघिक खेळ असून त्यामुळे स्फूर्ती, शिस्त, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभतं। मुलांनो, तुम्ही मैदानावर हारले तरी चालेल, पण आयुष्यात कधीही हार मानू नका। आपल्या कर्तृत्वातून आपली ओळख निर्माण करावी। राज्यातील पहिलाच चाचा नेहरू बाल महोत्सव सोलापुरात होत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। राज्यस्तरीय बाल महोत्सव घेण्याचा पहिला मान सोलापूरला मिळाला ही आनंदाची बाब असून अनाथ मुलांना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, तसंच अनाथ मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त संजय माने यांनी सांगितलं। या महोत्सवात राज्यातील 36 जिल्ह्यांमधून पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर विभाग या 6 विभागातील अनाथालय आणि बालगृहातून हजारो मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विविध क्रीडा स्पर्धांमधून आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली कौशल्ये ते सादर करत आहेत। हा महोत्सव 3 दिवस चालणार आहे। या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि चाचा नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आलं। प्रास्ताविक विभागीय उपायुक्त महिला व बालविकास संजय माने यांनी केलं। या महोत्सवासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि खाण्याची तसंच मैदानाची सुविधा दिल्याबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांचा सत्कार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केला। आभार प्रदर्शन जिल्हा महिला बालविकास अधिकारी विजय खोमणे यांनी तर सूत्रसंचालन रेश्मा गायकवाड यांनी केलं।